ज्युपिटर रुग्णालयातील उपचारानंतर एकनाथ शिंदे वर्षा बंगल्यावर दाखल. प्रकृती उत्तम असल्याची शिंदेंची प्रतिक्रिया. शिंदेंना भेटण्यासाठी वर्षा निवासस्थानी शिवसेना आमदारांची गर्दी. फडणवीस सरकारच्या शपथविधी सोहळ्याची मुंबईमधील आझाद मैदानावर जय्यत तयारी. बावनकुळेंसोबत महायुतीमधील तीनही पक्षांच्या नेत्यांकडून तयारीची पाहणी. शपथविधी सोहळ्यासाठी भाजपकडून देशभरातील भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह विरोधक आणि विविध क्षेत्रातील दिग्गजांना सुद्धा निमंत्रण. तर सार्वजनिक ठिकाणी सोहळा सुद्धा लाईव्ह पाहता येईल. भाजपकडून पंकजा मुंडे, माधुरी मिसाळ, शिवेंद्रराजे भोसले, नितेश राणे यांना सुद्धा मंत्रिपदाची शक्यता. तर राहुल नार्वेकरांकडे पुन्हा विधानसभा अध्यक्षपद जाण्याचे अंदाज. शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची यादी. पुढारी न्यूजकडे एकनाथ शिंदेंसह 7 नेते शपथ घेण्याची शक्यता. दादा भुसे, गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई, उदय सामंतांना पुन्हा संधीची शक्यता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपर्यंत 1 वर्षाच्या मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे आग्रही. मात्र आरएसएस कडून भाजपच्याच मुख्यमंत्र्यासाठी रेटा. संघामुळे शिंदेंची मागणी भाजपने डावलली. हिंदुत्वाचा मुद्दा प्रखरतेने लोकांपर्यंत पोहोचवा. मुंबई महापालिकेवर भगवा फडकवायचाच. मातोश्रीवरील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंचा निर्धार. बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाखरीची बहीण आलिया हिला अटक. अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये एक्स बॉयफ्रेंड आणि त्याच्या मैत्रिणीला जिवंत जाळल्याचा आरोप. प्रेमाचं प्रतीक ताजमहाल बॉम्बने उडवून देण्याची धमकी. उत्तर प्रदेश पर्यटन विभागाला अज्ञाताकडून धमकीचा मेल. धमकीनंतर ताजमहल सुरक्षेसाठी मोठी वाढ.